लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेत मोठा बदल होणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलेत। या बदलामुळे लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढणार आहे, कारण लाखो महिला या योजनेत अपात्र ठरणार आहे। ज्या महिलांची आर्थिक स्थिती चांगली नसेल किंवा त्यांचे उत्पन्न कमी असेल, अशाच महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। सोमवारी विधानसभेत अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत माहिती दिली। लाडकी बहीण योजना बंद केली जाणार असल्याची चिंता विरोधी पक्षांच्या नेत्याकडून व्यक्त केली जात होती। या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर बोजा पडत असल्याने ही योजना बंद होईल अशी भीती विरोधकांनी व्यक्त केली होती। विरोधकांना चिंता करण्याचं काम नाही, सरकार लाडकी बहीण योजना बंद करणार नसल्याचे अजित पवार यांनी राज्यातील महिलांना आश्वस्त केले। अजित पवार म्हणाले, लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही, मात्र त्या योजनेच्या निकषात बदल केले जातील। ज्या लाभार्थी महिलांची आर्थिक स्थिती हलाखीची असेल, ज्या महिलांचे उत्पन्न कमी असेल, अशाच महिलांना योजनेचा लाभ मिळेल। महायुती सरकारने निवडणुकीच्या तोंडावर ही योजना घाईघाईत सुरू केली होती। विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी महायुती सरकारने योजनेच्या अंतर्गत देण्यात येणाऱ्या हप्त्यात वाढ केली जाणार असल्याची घोषणा केली होती। महायुती सरकार परत सत्तेत आले तर महिलांना दिले जाणाऱ्या रकमेत वाढ केली जाईल असं आश्वासन नेत्यांनी प्रचाराच्या वेळी दिलं होतं। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेला सरकार 1500 रुपयाची आर्थिक मदत करते। यात वाढ करत महिलांना 2100 रुपयाचा हप्ता दिला जाईल असं महायुतीकडून सांगण्यात आलं होतं। महायुती सत्तेत आल्यानंतर याबाबत अजून कोणताच निर्णय झाला नाही आहे। याच दरम्यान या योजनेचा आढावा घेऊन अपात्रांना वगळण्यात येईल असे सरकारने जाहीर केले। मात्र अजित पवार यांनी अपात्रांना काहीसा दिलासा दिला आहे। जे अपात्र ठरतील त्या महिलांकडून सरकार पैसा परत घेणार नसल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं।